नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. रविवारी 21 जून 2026 रोजी नीट यूजी 2026 ची परीक्षा पुन्हा एकदा पार पडली. त्या निमित्ताने आज आपण व्हिडिओ बनवत आहोत की नेमके कट ऑफ या परीक्षेमध्ये काय राहतील. कारण की विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री मधील फिजिकल केमिस्ट्री किंवा इनऑर्गॅनिक पार्टला थोडंसं टफ म्हणलं. काही जणांनी सांगितलं फिजिक्सचा पेपर पण तुलनेने अवघड होता. आणि त्याचबरोबर एक दुसरी बाजू अशी की गेल्या वर्षी जो बायोचा पेपर लेंदी आला होता, ह्या वर्षी बायोचा पेपर तुलनेने सोपा होता. जर बायोचा पेपर 50 मिनिटांमध्ये जर गेल्या वर्षी सोडवला गेलाय सरासरी, तर ह्या वर्षी तोच पेपर 35 ते 38 मिनिटं सोडवायला गेलेली आहेत. आणि सोबतच 15 मिनिटांचा विद्यार्थ्यांसाठी एक बोनस टाइम पण ह्या वर्षी देण्यात आला होता. या सर्व बाबी आपण जर क्रमवार विचार केला तर काही गोष्टी भारतातील प्रामुख्याने जर महत्वाचे क्लासेस आहेत किंवा या क्षेत्रातील या शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ञ यांची जर मतं विचारात घेतली किंवा जर आपण पाहिली तर खालील प्रकारच्या कट ऑफ पर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर आता आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे कट ऑफ जाणून घेऊयात. ओपन कॅटेगरीसाठी जर 46,000 रँकला जर क्लोजिंग होत असेल तर 528 इतके मार्क येतात. ओबीसी साठी 45,500 रँकला जर क्लोजिंग होत असेल तर 529 इतके मार्क येत आहेत. ईडब्ल्यू साठी जर 66,500 इतका जर क्लोजिंग रँक राहिला तर 482 इतका कट ऑफ आपल्याला दिसतो. एससीबीसी साठी 50,000 इतका जर ऑल इंडिया रँक राहिला तर 524च्या आसपास मार्क राहतील. एनटीबी साठी 1,10,000 रँकचं जर क्लोजिंग असेल तर 448 इतका कट ऑफ राहू शकतो. एनटीसी साठी 62,000 इतका जर ऑल इंडिया रँक असेल तर 510च्या सुमारास क्लोजिंग असू शकतं. एनटीडी साठी 514 मार्क असतील तर त्यासाठी ऑल इंडिया रँक 56,000 इतका राहू शकतो. व्हीजे कॅटेगरीसाठी 459 इतका जर नीटचा स्कोर असेल तर 91,000 इतका ऑल इंडिया रँक राहू शकतो. एसटी साठी 410 इतका जर स्कोर असेल तर त्याला 1,52,000च्या आसपास रँक राहू शकतो. एसटी कॅटेगरीसाठी 3,55,000पर्यंत जर ऑल इंडिया रँक असेल तर 298 ते 300च्या आसपास स्कोर राहू शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात प्रायव्हेट म्हणजेच खाजगी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे कट ऑफ्स. ओपन कॅटेगरीसाठी 79,000 इतकं जर क्लोजिंग गेलं तर 470 इतके मार्क्स त्यासाठी येतात. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी जर 78,000 इतका जर ऑल इंडिया रँक राहिला तर 471 इतके मार्क्स येतात. एसीबीसी कॅटेगरीसाठी जर 80,000 इतका रँक राहिला तर 469 इतके मार्क येतात. एनटीबी कॅटेगरीसाठी 1,24,000 इतका ऑल इंडिया रँक राहिला तर त्यासाठी 441 एवढे मार्क येतात. त्यानंतर एनटीसी कॅटेगरीसाठी 77,500 इतका जर क्लोजिंग रँक राहिला तर 471 एवढे मार्क्स येतात. आणि एनटीडी कॅटेगरीसाठी 74,000 इतका जर क्लोजिंग रँक असेल तर 473च्या इतका नीट स्कोर त्यावरती येतो. तसेच व्हीजे कॅटेगरीसाठी 1,00,000च्या इथे जर क्लोज झालं त्याचं गेल्या वर्षाप्रमाणे म्हणजे एक सेफेस्ट रँक सांगतोय तर 453च्या जवळपास त्याचा स्कोर येतो. त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी जर 1,62,000 इतकं जर क्लोजिंग राहिलं तर 406 पर्यंत त्याचा स्कोर आपल्याला दिसतोय. एसटी कॅटेगरीसाठी जर 3,77,500 एवढा जर क्लोजिंग रँक असेल तर 285च्या सुमारास त्याचा स्कोर आपल्याला दिसतोय. विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, येथे मी आपल्याला एक गोष्ट नमूद करू इच्छितो की हे जे आपण कट ऑफ आता मांडलेले आहेत तर हे आपण एक अंदाज घेऊन बांधलेले आहेत. कारण की जर कुठला एखादा जर क्वेश्चनला बोनस मार्क आले तर त्याच्यामध्ये थोडंसं फ्लक्च्युएशन दिसू शकतं. त्याचबरोबर किती परीक्षेला विद्यार्थी उपस्थित राहिलेले आहेत त्याची अधिकृत संख्या अजूनही एनटीए कडनं जारी नाही करण्यात आली. ते फक्त म्हणतात की 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, एक जाता जाता महत्वाची सूचना तुम्हाला सांगायची आहे. आपले समाज बांधव जे एससी आणि एसटी कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांच्यामधील उपजाती उपप्रवर्गासाठी पण सीट काही राखीव ठेवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. अजून त्याचा अधिकृत GR त्यांनी अजून जारी केलेला नाही. इन केस जर तो GR आला तर त्यांच्या कट ऑफ मध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसू शकतं. आपल्याला पाहावं लागेल आता महाराष्ट्र शासन काय निर्णय घेईल.
तर आता प्रश्न उरतो महत्वाचा, तो म्हणजे ऍडमिशन प्रोसेस कशी करायची. तर त्यासाठी मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर्स बॉर्डरवरती आहेत, जे आपण आता कट ऑफ सांगितलंय, त्यांना एकच सल्ला आहे की एकापेक्षा जास्त राज्यांच्या मेडिकल काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हा. कोणीतरी एक चांगला काउन्सिलर पकडा आणि त्याचा सल्ला घ्या, तुम्हाला जो विद्यार्थ्यांना आवडेल किंवा जो रुचेल त्यानुसार. कारण की बाहेरच्या राज्यांचं ज्यावेळी आपण प्रायव्हेट कॉलेजला जर काउन्सिलिंग करणार असो तर सिक्युरिटी डिपॉझिट असतात, त्याचा आणि आपलं इथलं काउन्सिलिंग आणि तिकडचं काउन्सिलिंग त्याचा योग्य प्रकारे समन्वय साधला गेला पाहिजे. आपलं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त करणं ज्याला म्हणतात, तर तसं काय व्हायला नको. त्यामुळं माझं सगळ्यांना नम्र निवेदन आणि आव्हान असेल की आपण योग्य काउन्सिलर निवडा. बाकी आपल्या सेवेसाठी संकल्प एज्युकेअर कार्यरत आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग लावायचे ते आम्हाला संपर्क करू शकतात. त्यासोबतच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या संकल्प एज्युकेअरला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये ऍड व्हा.